नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा ऐकणार आहोत. गुरुपौर्णिमा हा गुरुचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीत गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या, गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. गुरुशिवाय ज्ञान, आत्मबोध आणि मोक्षप्राप्ती अशक्य मानली गेली आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या स्मरणासाठी, पूजनासाठी आणि त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस व्यास पौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा सर्वात प्राचीन मुख्य संदर्भ आहे महर्षी व्यासांचा जन्म. महर्षी व्यास हे वेदांचे विभागक व महाभारताचे रचनाकार आणि 18 पैकी अनेक पुराणांचे लेखक होते. त्यांनी वेदांची 4 भागात विभाग करून सर्वसामान्यांसाठी सोप्या पद्धतीने सादर केले. त्यांचे उपकार इतके महान आहे की त्यांच्या जन्मदिवसाला व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा असे नाव देण्यात आले. महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेतील सर्वात आद्य गुरु मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस गुरुपूजनासाठी समर्पित केला आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु बनतात. भगवद्गीता हे उपदेशात्मक ग्रंथ म्हणून गुरु शिष्य संवादाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवद्गीतेच्या ज्ञानाचे स्मरणही होते. शंकराचार्यांनी वेदांत विचारधारेचा प्रचार केला. त्यांनी 4 मठ स्थापन करून गुरु शिष्य परंपरा अधिक सदृढ केली. गुरुपौर्णिमा हा दिवस या 4 मठांमध्ये आजही विशेष पूजन, उपासना व साधना यासाठी साजरा केला जातो. गुरुच्या कृपेशिवाय आत्मज्ञान अशक्य आहे. योग, वेद, उपनिषद, मंत्रविद्या यांचे ज्ञान गुरुच शिकवतो. त्यामुळे गुरु ही एक दिव्य दृष्टी आहे. या दिवशी शिष्याने आपल्या गुरुकडे पूर्ण समर्पण भावाने उपस्थित राहून आशीर्वाद घेणे, उपदेश ऐकणे आणि स्वाध्याय करणे अपेक्षित आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे पूजन करावे. फूल, फळ, वंदन, मंत्रजप, त्यांच्या शिकवणीचे स्मरण करावे. गुरुदक्षिणा अर्पण करावी. सामर्थ्यानुसार सेवा किंवा भक्ती, व्रत, उपवास ठेवावा. शब्द आणि आचरणात पवित्रता ठेवावी. महर्षी व्यास यांनी वेद, महाभारत, पुराणे, उपनिषदे इत्यादी रचले. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारतीय अध्यात्माचे आधारस्तंभ मानले जाते. त्यांच्या महाग्रंथ महाभारताचे लेखन श्री गणेशाच्या साह्याने झाले. गणेशाने एक अट घातली होती, तुम्ही थांबू नये. तेव्हा व्यासांनी श्लोक अत्यंत गहन आणि गुंतागुंतींचे सांगून गणेशाला विचार करायला वेळ द्यायला युक्ती वापरली. या रचनेनंतर शिष्य परंपरेला प्रारंभ झाला. शुकदेव ऋषी व्यासांचे पुत्र व श्रीमद भागवताचे प्रवचन करते. वैशंपायन ऋषी यजुर्वेदाचे प्रवर्तन. जैमिनी ऋषी सामवेद, सुमंत अर्थवेद. नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरक्षनाथ हे महत्त्वाचे आहेत. गुरुपौर्णिमेला नाथपंथीय साधक मोठ्या श्रद्धेने गुरुपूजन करतात. या दिवशी गुरुचरित्र वाचन, दत्तमाळा, मंत्रजप आदी साधना केली जाते. आजही शिक्षण संस्था, योगपीठ, आश्रम, ध्यान संस्था, वेद पाठशाळा इत्यादी ठिकाणी गुरु शिष्य परंपरेचे स्मरण करून आदरपूर्वक गुरुपूजन केले जाते. संतांची वाणी, उपदेश, कीर्तन, प्रवचनांद्वारे गुरुतत्वांचा प्रसार केला जातो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. या दिवशी आपण आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या सर्व गुरुजनांना नमन करतो. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. गुरुपौर्णिमा ही फक्त धार्मिक पर्व नसून
एक आध्यात्मिक स्मरण दिवस आहे. गुरुशिवाय साधना अपूर्ण आहे. ज्ञान, भक्ती आणि मोक्ष मार्गावर मार्गदर्शन करणारे गुरु हेच खरे पूज्य आहेत. म्हणूनच या दिवशी सर्व शिष्यांना आपल्या जीवनातील गुरूंचे स्मरण करून आशीर्वाद घ्यावा. आपण माझी गुरुपौर्णिमेची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.